हा माझ्या आजोबापासूनचा श्लोक आहे. तुम्ही पहिले आपल्या सगळ्याचा परिचय, तुम्ही आपला पत्ता सांगा. पुणे नाही बरोबर आहे. तुम्ही आल्या कायला आणि कोठून आल्या? माझ्या गावातल्या एखाद्या माणसाने विचारलं, आले होते तो माझ्या गावात चटकन थापण मारायला. अबे सांग कोण आला होता, का सांग. प्राध्यापक प्रशांत बनसोडे. प्रत्येकाचं नाव सांगा पुण्यावरून आलेले. मगाशी सांगितलं. पुस्तक नाही ते एखादं मग काहीतरी प्राध्यापक प्रशांत बनसोडे. पुस्तकान पुणे. पुण्याला गोखले अर्थशास्त्र संस्था. पुण्याची आहे ती संस्था. शिवाजीनगर पुणे. 411 00 004. सांगा तुमचं. तुले इकडचे नागपूर. सांगा तुमचं पत्ता सांगा. नागपूर 35 किलोमीटर आहे ना. नाही पुण्यावरून तुम्ही आल्या, पण तुम्ही राहता कुठे प्रॉपर? तुमचा पत्ता सांगा. पत्ता सांगा. पत्त्याची गरज आहे ना मला. पत्ता तुम्हाला कुठं शोधायचं? ते देतात आता तुम्हाला एक. आता आहे ना, यायला सांगला तोच आहे ना. बघा एक ते म्हणून पत्ता घेऊ लागले. तुमच्या देवी आणि मेघरे. तुमच्या इकडचंच आहे ते. उमरेड ना. प्रॉपर उमरेड. अरे देऊ का? मनोज केवट भंडारा. बंडाराव का कारदाव? कारदा लिहा नाही तर लंजाल करच किडा लिहा. नाही तर लिहा न दिले एखाद्या अशा कोपऱ्यात टाकून का, त्याला माहिती नसेल तुम्हाला. झाला आता. आता बोलू. आता नाही, आता तुम्ही आल्या. एक दिवस आहे. आता येण्याचा उद्देश म्हणजे हे जे माहिती घेत आहे त्याच्याविषयीच बोलतो मी. यांचा उद्देश तो विचारावा लागेल. सांगितलं जाईल ना. आता मी बोलतो. तुम्ही आल्या, माझ्या आज्यानं का केलं म्हणून तुम्ही विचारलं, माझ्या बापानं का केलं म्हणून विचारलं. तुम्ही कागद तयार करून शासनाकडे देणार. काल सूर्य निघाला त्याचा देणार का आज सूर्य निघाला त्याचा देणार? म्हणजे आपल्याला सगळीच परिस्थिती द्यायची. सगळी परिस्थिती, आजची परिस्थिती आम्ही. साहेब मी का असा बोलून राहिलो. तुम्ही आल्या, मागे तुम्हाला एक शब्द बोललो. तुम्ही जो कागद लिहून नेता तो त्या मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचते हे मी 100% मानत नाही. का म्हणलं मी, तुम्ही कोणीतरी कोणाचा तरी मुलगा व्हा, तुमच्या घरी काही 100 एकर शेती नसेल, हां भले नोकरीवर असेल, 40-50 हजार रुपये महिना भेटेल, त्याच्यावर तुम्ही प्रपंच करता. माझी तुम्हाला विनंती एकच आहे, हा समाज बिछडलेला आहे, काही पिढ्यापासून बिछडलेला आहे. आणि या समाजाला जरी वर उचलायचा जरी असेल तर तुम्ही आपल्या मतानं हा समाज कसा वर येईल याच्यासाठी प्रयत्न करा. जुनी परिस्थिती घडली, होऊन गेली. इंग्रजाच्या काळामध्ये काहीच नव्हता. त्याच्यामध्ये गोरे इंग्रज निघून गेले, काळे इंग्रज आले. काळे इंग्रज अजूनही जिवंतच आहेत. हां
मस्त खादीचं धोतर नेसत ना, खादीचा कुर्ता टाकतात, आम्ही नेतो आहोत म्हणतात, पण खरे इंग्रज आहेत ते ओरिजिनल. तुम्ही नोकरी करत आहात, तुम्ही त्याच्या विरोध वागल्या. तुम्हाला येथून काढावाचा कसा आहे, शाळेतून यायला घरी पाठवायचा कसा, हा शासन कार्यकर्त्याचा एक नियम आहे. म्हणून हा समाज वर कसा येईल आणि सवलती कशा भेटतील हा प्रयत्न करा आणि तसा लिहा तुम्ही. माझा म्हणण्याचा उद्देश समजला तुमच्या लक्षात आला? हा? तुम्हाला पाठवला ठीक आहे, तुम्हाला पाठवला तर आल्या तुम्ही इथपर्यंत, तुम्ही लिहून लिहिल्या, पण त्या कागदाचा काहीतरी होते का काय मला अजूनही भरोसा नाही बघा. नाही तर झाला असता तर आजपर्यंत हा समाज या गल्ली बोळात बोलला नसता. आम्हाला माझा मन बनते. इंग्रजांना राजीनामा दिला आणि काँग्रेसनं राजीनामा घेतलं. 1956 साली त्या काँग्रेसनं अधिवेशन घेतलं ना, काढून टाकलं तिथून एसटी मधून. म्हणजे काँग्रेसच्या घरचा काही जात होता का, पण ते इंग्रजाची अवलाद होती. ते आपल्या भारतात राहणाऱ्या हिंदूची अवलाद नव्हती आणि अजूनही तेच चालू आहे. म्हणून माझी एकच विनंती आहे तुम्हाला का हा समाजाचा उद्धार कसा होईल असा पत्र लिहा बाबा तुम्ही. आम्ही त्यासाठी आलोय. आणि हे नावं विचारण्याला कारण तोच हो, मी धिवराचा पोरगाव, माझ्या कपारावर लिहिला असं मी धिवर. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्या कपारावर लिहिला नसेल ढेवरू म्हणून मी केव्हा मुसलमान बनीन याचा काही भर नाही. काहीसाठी समाजासाठी मी मेलोय तरी चालेल. घडलेल्या गोष्टी सांगतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या काळामध्ये 114 गोवारी मरण पावले. मुख्यमंत्री शरद पवार होता. का भेटला गोवारीला? आणि मी लढाई जरी गेलो, मी तसा लढा देणार नाही शासनाबरोबर. माझा लढा वेगळा राहिला. मी पाहायचं आहे का माझा समाज जरी त्या कॅटेगरीमध्ये येऊन बसला, तुमचे आभार मानीन. आणि माझ्या समाजाला जरी हे या भेटलं का नाही, तुमचा पत्ता लिहिलेलं कारण एकच आहे, मी छोटा मोठा 10-5 रुपये खर्च करून कार्यक्रम करीन ना, तुमचा तिथे आदर सत्कार करीन. काहून का माझ्या समाजासाठी मी झुटल्या. आणि हे सत्काराची ह्या अधिकार तुम्हाला. मला फक्त आता माझा जीवन गेलाच आहे, मी 41 वर्ष झाले, पण माझ्या समोर येणारी पिढी आहे त्याला एक आरक्षण आवश्यकच आहे. आज विचार करा, आपल्या NT मध्ये 22 जाती आहेत. नाही NT1 NT2 ते 2-3 प्रकार पाडले आहेत त्यांचे. इंटरप्ट नको करू मनोज इंटरप्ट नको करू तसं. तर म्हणून नाही का हे आपल्याला ती कॅटेगरी भेटली, जेव्हापर्यंत आरक्षण मिळत नाही त्यापर्यंत काहीच करू शकत नाही. आरक्षणामुळे माझा पोरगा जरी 12वी झाला, कशी तरी त्या स्कॉलरशिप भेटून तो समोर जाईल. नाही मी वन करणारा माणूस पोराला समोर पाठवू शकेन का? मग जा रे बापू त्याच्या मच्छा मारजो आणि ते असं काम करतो. आणि त्याच्यामुळे माझा समाज गुंतलेला राहिला अजूनही. म्हणजे समोर वावच नाही आहे ना समाजाला. समोर पोराला कुठे पाठवायचं आहे, वावच नाही आहे गावात. आणि जेव्हापर्यंत आपण त्या आरक्षणामध्ये मिळू शकत नाही तेव्हापर्यंत आपल्याला ह्याच भेटणार नाही. आणि म्हणून प्रश्न मी तोच केलो तुम्हाला का तुम्ही माझ्या बापाच्या काळातली परिस्थिती लिहून पाठवाल का आजच्या काळाची परिस्थिती लिहून पाठवाल? नाही तर असं काही होतं. आम्ही गेलो सगळे बरोबर होते जी, सगळेच बरोबर होते. हे आजची परिस्थिती झाली, पण परिस्थितीच्या मागे काहीच नाही आहे, जशी तशी तो काढली आहे. आपण शिक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या सगळं कमकुवत आहोत.
जेव्हापर्यंत आपला समाज शिक्षणात समोर जाणार नाही, त्याला आर्थिक पाठबळ भेटणार नाही, तेव्हापर्यंत समाज काहीच करू शकणार नाही. आणि मेन पॉईंट तोच आहे. आता विचार करा तुम्ही, एसटीला बरेचसा सगळं ह्या भेटते. आपल्या समाजामध्ये विचार करा, एवढा गाव आहे, सरकारी सर्व्हिसवर काही पोरगा नाही आहे. लाखांदूर तेवढं आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसवर पोरगा नाही आहे. काही दिवसाचं का करते? हे घडलेल्या आजच्या परिस्थिती आहे. म्हणून बाबाची आजची परिस्थिती सुधारली, हा लिहून नको पाठवा. जसा जुनी परिस्थिती त्याच परिस्थितीनुसार 60%वर अजून तेच वागून राहिले नाही तर आमच्या आरक्षणची जी कॅटेगरी आहे ती आम्हाला भेटणार नाही. आम्ही असं नाही म्हणत, तुम्ही आमच्यापर्यंत आल्या, गव्हर्नमेंटने तुम्हाला पाठवलं आणि आल्या, पण तुम्ही पाठवता हे कागदाही कुठे दबलं नाही पाहिजे. गव्हर्नमेंट हा, माझं म्हणणं तोच आहे. सवलती जरी मिळल्या तर समाज आपोआप सुधारला म्हणून समजून जा. सवलती जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत समाज असाच राहील. मग एक पेढ्या सोडून 2 पेढ्या जरी अशाच गेल्या का नाही, पण समाज तसाच राहील. आणि दुसरी गोष्ट काय, सवलत निमळ 5-10 वर्ग पोरा शिकते, वाईट व्यसनाकार, वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट लोकांच्या संगतीमध्ये लागणे, त्याच्यामुळे समाजामध्ये अजून चिखल तयार होते आणि त्या चिखलामध्ये फसणारी समोरची पिढी त्याही चिखलात फसते. म्हणून आपल्या समाजाला आरक्षण मिळणे अति आवश्यक आहे. अंतर्गत बाबासाहेब जन्मलं नसतं तर हेही साहेब नसतं राहिलं. बरोबर. बाबासाहेब जन्मलं हे साहेब नसतं राहिलं, हे नोकरीवर नसतं राहिलं, याही नाही फाटलं तुटलं कपडे नसून त्या पाटलाच्या घरी राहिलं. बरोबर. बाबाजी म्हणते चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. हा? म्हणून बाबासाहेबांनी घटनेत तरतूद करून ठेवलं, पण हे भोसडीचा चोर काँग्रेसचे नेते आमचा सगळा खराबा केला. आपण डायरेक्ट बोलतो, किती आमचा राहो काही राहो. मागे नागपूरला तर बोललो होतो मी, एक जण असा तू आपल्या घरी जा बोललो सर, माझ्या समाजाविषयी जर आत्मीयता आहे मला बोलू दे, टेप करून तू कोर्टात पाठव, मी जेलमध्ये जायला तयार आहे म्हणलं होतं, कारण मी चोरी नाही केलो ना. आणि साहेब हे जरी नाही मिळलं का नाही, इतर समाजाला काहीच नाही केलं. माझा समाज कसा काही करून टाकल तर भारतातून टाकून, कारण प्रत्येक गावामध्ये 5-10 वर्ष शिकलेल्या पोरात आपण बसावा, अबे का करतेस तू, विचार मांडावा आणि सांगावा, त्या पोराच्या अंगामध्ये रक्त सरतं. ते काय म्हणते त्याईना, अबे त्याईना मोर्चा काढला का, आम्हाला मोर्चाची काही गरज नाही, आम्हाला मोर्चाची काही गरज नाही. बाबासाहेबांच्या घटनेमध्ये तरतूद असेल तर आम्हाला भेटणारच, पण त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आणि तरतूद जर नसेल काहीच नाही भेटणार. मुद्द्याचं पकडलं म्हणलं बरोबर. मुद्द्याचं पकडलं नाही, वेळ आली ते एका जणाला आंबेडकर बनवून एका जणाला महात्मा राष्ट्रपतीच्या भवनासमोर गेला, गाड्या घेऊन गेला, 600-500 1000-5000 गाड्या खाणे को लाव. मग हे घटना लिहिली आहे तर कोणा बेकुबान लिहिलं आणि ते वाचून पाहून नसेल कामाचे ते लिहे का त्याच्या आता. असं म्हणल्याबरोबर एसटी समाज माझ्या पाठीच्या बंगावर आली, घटनेवर गोष्ट आली. असा मोर्चा काढणार नाही तर नागपूरला जाऊन दिल्लीला जाऊन मोर्चा काढणार नाही.
वेळ आली तर म्हणून ते भारत उलटा करायला वेळ नाही लागत, पण आम्ही विचार करतो. बाबासाहेब जातीचा महार नव्हता, तो एका जातीचा राहिला असताना एकाचाच लिहिलं असतं, पण त्यांना सगळेच माझे होत म्हणलं आणि त्यानं सगळ्यासाठी उल्लेख करून ठेवला. त्यानं उल्लेख नसताना केलं तर तुम्ही या पदावर राहिले असते, इथपर्यंत आले असते. ते फक्त 15% जे ब्राह्मण होते नाही का, त्यानेच सांभाळलं. पण अजूनही भारत सरकारच्या मंत्रालयामध्ये, असेंब्लीमध्ये अजूनही 15% ब्राह्मणच आहे. तुमची आमची जाती काही नाही, जनतेची येऊच नाही ते. हा माझा बाबाजी थोडासा अभ्यास आहे हा, आणि अभ्यासानुसार मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे, एवढी मी विनंती करतो. करतोय, प्रयत्न करतो. आणि आरक्षण जरी मिळाला हा, अरे पण तुम्ही फोन नंबर नाही सांगल्या, नंबर आहे ना आमच्याकडे. आहे का? आणि मला अशी एक आशा वाटते, तुम्ही जे तीनही मूर्ती आल्या का नाही, मला आशा वाटते का माझ्या समाजासाठी तुम्ही 100% प्रयत्न करणार, हे माझं आत्मीयता म्हणून राहिले. तो घेऊन टाकू अजून.